ना ताई चला त्या साईडला प्लीज जरा गाड्यांचा पण एक मिनिट, पहिली गोष्ट ही त्यांची गोष्ट नाहीये. आम्ही इथे उभा राहू शकतो, आम्ही कुठेही करू शकतो. दुसऱ्यांच्या घराच्या समोर कशाला करायचं? हो इथे पार्किंगचा पण खूप इश्यू होतो. पार्किंग टर्नवर ऐका, पार्किंग टर्नवर करतात आणि पार्किंग त्या बाजूला सुद्धा मुद्दामून ठेवतात. आता इकडचे बरेचसे ओल्ड एजेड माणसं इथून जाणार ना, तिथे टर्नवर ते लोक पार्किंग करतात. कितीतरी बायका तिथे टर्नवर पडलेल्या का म्हणून मुद्दामून तुम्ही पार्किंग करता गाड्या? ओल्ड एजेड आहेत. हा पहिली गोष्ट. इथून अँब्युलन्स अडकली होती, इथे अँब्युलन्स कशी जाणार? आणि आम्ही सांगायला गेलो. नमस्कार, आम्ही लोक इकडे स्थानिक आहोत. माझी आई आहे. मॅडम तुम्ही पुढे या. इकडे यांच्या गाड्या लागतात, ह्यांच्या इकडे गाड्या लागतात. इकडे यांची काहीतरी पूजा बिजा असते. ह्यांच्या सगळ्या बाई इकडे लागलेल्या असतात. इकडे अँब्युलन्स अडकलेली होती फॉर हाफ एन आवर. इकडे अँब्युलन्स अडकलेली होती फक्त यांच्या गाड्या काढण्याच्या मागे. हे बरोबर आहे का यांचं? ह्यांना कितींदा रिक्वेस्ट करण्यात आली की अशा आपल्या गाड्या लावू नका इकडे, तरी पण त्यांच्या गाड्या त्याच्या वाकडे तिकडे लागलेल्या असतात. ह्यांच्या क्राऊडचा इकडे बाहेर उभा असतो. ही लोक बाहेर यांची युरिनचं पाणी टाकतात. हे कुठल्या धर्माच्या अंतर बरोबर आहे? हे बरोबर आहे का? हे तुम्ही सांगा. आणि शाळेच्या नावावर ही शाळा आहे लहान मुलांची. त्यांच्या धर्मात ते दुपारी शाळा असते 2 तासाची लहान मुलांची. त्या शाळेच्या नावावर पूर्ण बिल्डिंग हे करून त्यांनी धर्म काय सगळं त्यांचं चालू केलंय. पूर्ण देऊळ चालू केलंय. त्यांच्याकडे भरपूर लायसन्स सुद्धा नव्हते आधी, आता सुद्धा नाहीये. ते भरपूर ठिकाणी ही पैसे दाबून ते कामं करतात. किती वेळा आम्ही कंप्लेंट केले. ते संदेश भोसले यांची मुलगी ॲडव्होकेट आहे, तिने केसेस केलेले आहेत. आणि आता तुम्ही आलात म्हणून सकाळी 5:30 वाजता आल्या ना का, इकडे रस्त्यावर युरिन टाकत असतात त्या बायका. त्यांच्यासाठी या बिल्डिंगवाल्यांनी एक वेगळी स्पेशल रूम गेलेली आहे पाठी. तिकडे त्या राहतात, तिकडे हे करतात. तिकडे बेसिन असून सुद्धा त्या इकडे ते त्यांचे कपडे भांडी सगळे धुवायचं पाणी घेऊन येणार आणि इथे टाकणार, नाही तर रस्त्यात टाकणार. किती वर्षांपासून सुरू आहे हे? 6 ते 7 वर्षापासून चालू आहे. आम्ही मध्ये सगळ्यांनी एरियावाल्यांनी हे घेतलं म्हणून हा गेट बंद झालाय. आता तो मेन रोडला त्रास देतात. ते एवढी पार्किंग असते, लहान मुलं बाकीचं सुद्धा त्यांचं सगळं चालतं. आता चातुर्मास चालू झालं का पूर्ण दिवस चालू असतात, गाणी चालू असतात. सकाळी 6:30 वाजल्यापासून त्यांचे ढोल असे चालू असतात आणि लोकांना झोपून देत नाहीत. हा आणि पार्किंगचा तर इश्यू खूप आहे. पार्किंगचा तर इश्यू खूप आहे. तर दादर परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय. सध्या या पांढऱ्या पट्ट्यांवरून स्थानिक इथले जे आक्रमक झालेले आहेत, या भागामध्ये काही जैन धर्मियांची मंदिरं आहेत, काही वसाहती आहेत आणि त्यांच्याकडून ज्या पद्धतीने नियमांचं उल्लंघन केलं जात आहे, या सगळ्या विरोधात इथले स्थानिक मराठी बांधव हे आक्रमक झालेले आपण बघतोय. दादरच्या बाबरेकर मार्गावरती हे पांढरे पट्टे आखण्यात आलेले आहेत आणि याच मुद्द्यावरून स्थानिक आक्रमक झालेले आहेत. सोबतच संदीप देशपांडे आणि मनसे यांनी दुपारी 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. पांढरे पट्टे काढून टाकण्यासाठी हा अल्टिमेटम देण्यात आलाय. सध्या हे पांढरे पट्टे हटवायला सुरुवात झालेली दिसून येते आहे. अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला या ठिकाणावरून अधिकची माहिती देतील. अजय, आपण तिथल्या स्थानिकांचा उद्रेक झालेला बघतोय, त्यांचा संतापनावर होतोय. अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या परिसरामध्ये घडताना दिसत आहेत. काय नेमकी मागणी आहे आता स्थानिकांची? आपण जर पाहिलं तर बाबरेकर मार्गावर हा सगळा प्रसंग आपल्यासोबत स्थानिक सुद्धा. काय तुमची आता मागणी काय? हे बघा, सगळ्यात सिंपल गोष्ट काय माहिती आहे, जेव्हापासून इकडे हे मंदिर आलेलं आहे तिथपासून इकडे काहीतरी विचित्र प्रकार चालू झालाय. जसं की इकडे यांची जेव्हा पण काय कार्यक्रम असतात किंवा काही सण असेल किंवा काही त्यांची पूजा वगैरे असेल, इकडे यांच्या गाड्या लागतात. बाईक्स इकडे पूर्णपणे फुल होतात. तुम्ही जर इकडनं असा कॅमेरा दाखवाल ना, ही छोटीशी गल्ली आहे, ही पूर्णपणे यांच्या बाईक्समुळे भरली जाते. अक्षरशः तीन अर्धा तास इकडे अँब्युलन्स अडकलेली होती, जी आतमध्ये येऊ शकली नाही फक्त कारण की यांच्या गाड्या अडकलेल्या होत्या म्हणून.
आता ते चालू झालं. ह्यांच्या सकाळी काहीतरी ही लोक धर्माच्या नावाखाली युरिन बाहेर टाकतात. ह्या गोष्टी बरोबर आहेत. आता सुद्धा एक बकेट घेऊन बाहेर आलेल्या आम्हाला त्या महिला पाहायला मिळाल्या. तुमचं काय मत? हे आता ना हे त्यांचे 7-8 वर्ष शाळेच्या नावाने त्यांनी देऊळ बांधलंय, तेव्हापासून हे चालू आहे. तुम्ही सकाळी 5:30 वाजता आला तर इथे तुम्हाला सगळीकडे युरिन टाकलेली मिळेल. इकडे त्यांच्यासाठी स्पेशल रूम केली आहे बिल्डिंगनी, त्यांच्या लोकांनी आतमध्ये. आतमध्ये गोकुळ भूपत भवनमध्ये पाटी, तर त्या येणार, त्या भांड्यात पाणी वगैरे घेणार, त्यांचे कपडे वगैरे धुतलेले असतील ते इकडे टाकणार. त्यांना आतमध्ये वॉश बेसिन केलेलं आहे, तरी ते रोडवर टाकणार. खरं तर ज्याच्यावरून हा मुद्दा सुरू झाला होता त्या बकेट घेऊन बाहेर आल्या होत्या, पण आता हा रस्ता पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून साफ केला जातोय. मगाशी असा म्हटलं जात होतं की हा रस्ता आमचा, हे मंदिर आमचं, पण पालिकेकडून हा संपूर्ण रस्ता जो आहे तो साफ केला जातोय. दुसरीकडे म्हणजे की मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर इथल्या स्थानिकांचा उद्रेक आपण पाहिला, त्याच्यानंतर आता इथल्या पांढऱ्या पट्ट्याला जो आहे तो काळा रंग मारण्यात जे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकीकडे मनसे आक्रमक झाले, त्याच्यानंतर हा पांढरा पट्टा जो होता तो संपूर्णतः हा पालिकेकडून आता काळा रंगवण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की आता सुद्धा ज्यावेळेस जैन समुदायाचे धर्मगुरू बाहेर आले होते त्यावेळेस सुद्धा इथल्या स्थानिक रहिवाशांमध्ये जो आहे तो वाद पाहायला मिळाला होता. आणि त्याच्यानंतर आता पालिका हा संपूर्ण पांढरा पट्टा काळ्या रंगाने रंगवताना आपल्याला पाहायला मिळते. आणि बाकी जो संपूर्ण रस्ता आहे, जो धर्मगुरूंचं म्हणणं होतं की आमचा हा संपूर्ण परिसर आहे, तो रस्ता आता पालिकेकडूनच साफसफाई त्याची जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते. त्यामुळे एकीकडे जे ती पालिका साफसफाई करताना दुसरीकडे आमचा हा संपूर्ण पट्टा असं म्हटलं जातं. काही इतर महिला ज्यांचा धर्मगुरूंशी वाद झाला होता त्या आपल्या सोबत आहेत. ताई, तुमच्या सोबत आता जे ते वाद झाला होता या ठिकाणी काय नेमकं घडलं? काही नाही, ते बाईट द्यायला बाहेर आले त्यांचे धर्मगुरू, आणि सगळे अगदी पत्रकारांपासून सगळ्या स्थानिकांना पण आणि आम्हाला सुद्धा असं म्हणत होते की आवाज खाली, आवाज करायचा नाही, असे हात वगैरे करून म्हणतात आवाज खाली, आवाज नाही चढवायचा वगैरे असं. त्याच्यामुळे मग आम्ही ऐकून घेणार नाही. जर तुम्ही चुकीच्या वागताय, ते तुम्ही बाथरूमचं पाणी बाहेर येऊन टाकताय, ह्या पट्ट्या मारतायत सफेद कलरच्या की तुमच्या धर्मगुरूंचे पाय भासतात म्हणून, आणि हा धर्मवाद आणि हा तुम्ही जो काही प्रकार चालू केला हा फार चुकीचा आहे. याच्यावरच आम्ही बोलतोय ना. मग तुम्ही येऊन आणि एका महिलेला तुम्ही असं हात वगैरे करून बोलता, ते फार चुकीचं आहे ना, की आवाज खाली करून बोला म्हणून. म्हणजे हा कुठल्या धर्माचे गुरु आहेत की त्यांना महिलांशी बोलायची पण शिस्त नाहीये. शृंगारपुरे सुद्धा या ठिकाणी जयजी, या सगळ्या प्रकरणात मनसेने भूमिका घेतल्यानंतर आता हा रस्ता पालिकेकडून काळा केला जातोय. तुमची आता भूमिका काय? काळा केला जातोय आणि असे जिथे जिथे हे लोक करणार आहेत तिथे तिथे या गोष्टी होणार आहेत आणि ह्यांच्यावर जी लोक हे असा सफेद पट्ट्या मारतायत त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे नुकतंच एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या इमारतीत सुद्धा असाच प्रकार घडला. त्याने यावर आवाज उठवल्यानंतर त्याचं सोशल मीडिया अकाउंटच बंद करण्यात आलं होतं. मग तुम्ही नेते मंडळी आहात त्यामुळे हे ऐकलं जातं, पण ज्यावेळेस सामान्य लोक जी आवाज उठवतात त्यांचे अकाउंट काय बंद केले जातात? हे तर पण हे सामान्य माणसाची गोष्ट, हे इन्फ्लुएन्सरचे अकाउंट बंद होतातच आहे ना. कारण की तुम्ही बघा की इन्फ्लुएन्सर जे आहे तो किती लोकांपर्यंत पसरला आहे. बरोबर, आज तुमचे जे न्यूज चॅनल्स आहेत त्यांची व्ह्यूअरशिप कमी झाली आहे, पण इन्फ्लुएन्सरची व्ह्यूअरशिप खूप जास्त आहे. बरोबर, आणि ती लोक जी आहेत जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचतात त्यांचा आवाज पोहोचतोय त्यांच्यापर्यंत, म्हणून हे लोक बंद करतात. तुमचं म्हणणं आवाज दाबण्याचं 100% आवाज दाबण्याचंच काम आहे. आतला इथे स्थानिक महिलांनी जे ती तक्रार केली होती की ते काही आतमधले पाणी असेल किंवा इतर गोष्टी असतील ते थेट रस्त्यावर फेकले जातात. फक्त पाणी नाही, सगळं यांचं हगमू तिकडे टाकलं जातं, कारण की आतमध्ये ठेवू नाही शकत, जैन मुनी असतात म्हणून. हा तुमचा धर्म आहे लोकांना त्रास देणं? आणि इकडे लोक इकडच्या लोकांना कुठलाही त्रास झाला त्या हगमूतमुळे तर त्याचा जबाबदार कोण आहे? संदीप देशपांडेंकडे आपण जाऊया. काळा रंग सरते शेवटी पालिकेने मारण्यास सुरुवात केली, ग्रे रंग सरते शेवटी पालिकेने मारण्यास सुरुवात केली आणि तुम्ही हसत आहात. तुमच्या या आजच्या लढ्याला यश आलं असं म्हणायचं? निश्चितपणे आमचं म्हणणं आहे की अशा प्रकारे पुढे पट्ट्या मारतील त्यांच्यावर तर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आमची मागणी ही पट्टीला तर ग्रे करतात ठीक आहे, पण